मला नेहमी असं वाटतं की चांगल्या चित्रपटाशी किंवा चांगल्या प्रोजेक्टशी कनेक्ट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही खूप चांगला रोल केलात परंतु तो चित्रपट जर चांगला झाला नाही, तो चित्रपट जर थिएटरमध्ये रिलीजच झाला नाही, तो आलाच नाही, कोणी बघितलाच नाही, तर मला वाटतं तुमची मेहनत ही फुकट जाऊ शकते. त्यामुळे चांगल्या प्रोजेक्टशी तुम्ही कनेक्ट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती मला वाटतं कुठेतरी या चित्रपटाच्या बाबतीत मला मनापासून जाणवली की ज्या पद्धतीने तो बनत होता, ज्या पद्धतीने त्यातला कंटेंट होता, म्हणजे कदाचित बघताना आपल्याला नुसतं वाटेल की ते एक राजकीय पार्श्वभूमी आहे, पण ती एका माणसाची म्हणजे स्टोरी आहे आणि ती इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. आणि त्यामुळे माणूस कोणताही ज्यांनी हा चित्रपट बघेल तो घरी जाताना त्याच्याशी कनेक्ट करेल आणि स्वतः त्या स्टोरीमध्ये तो इन अ वे स्वतःला कुठेतरी शोधेल. तर त्यामुळे मला हे खूप महत्त्वाचं वाटलं, कारण आता आपण बघतो की मराठीत खूप वेगवेगळे चित्रपट येत आहेत, तर त्याच्यात नकळतपणे मला असं वाटलं की अशा पद्धतीचा हा चित्रपट जो लोक म्हणजे कोणत्या कारणांनी त्याला कनेक्ट होऊ शकतील अशा चित्रपटाचा आपण भाग बनणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चांगल्या ह्याच्यातला प्रोजेक्टमधला छोट्यातला छोटा रोलसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि मग नाहीतर तुम्ही मोठा रोल करूनही चांगलं जर प्रोजेक्ट झालं नाही तर काय उपयोग नसतो. आणि हा चित्रपट, दुसरी गोष्ट, हा जिगीषा क्रिएशन्स आणि जीवन गाणी, तर जिगीषा क्रिएशन्स ही माझी संस्थाही आहे, त्यामुळे मी तशी पण त्याच्याशी निगडीत आहेच, त्याच्या प्रत्येक प्रोसेसची. परंतु याच्यातला रोल पण माझा छोटासा असला तरी अतिशय गोड रोल आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला बघताना तो निश्चितपणे आवडेल. त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाही, कारण बोलावं अगदी त्याच्यात वेगळं असं नाही, परंतु तुम्हाला या इनफॅक्ट प्रत्येक कॅरेक्टरबद्दलच तुम्हाला असं वाटेल की जे आहे ते इतकं छान वेल डिफाईंड आणि चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटेल की याच्यासाठी हाच माणूस योग्य होता. तर तसं कुठेतरी याच्यामध्ये आहे आणि मला वाटतं की तोच त्या चित्रपटाचा एक प्लस पॉईंट आहे असंही म्हणू शकतो. आणि म्हणून मला हे करताना खूप आनंद झाला आणि ही स्क्रिप्ट वरती आपण जे म्हणतो की एक चित्रपट दिसला तो चांगल्या पद्धतीने, आणि म्हणून मी हा रोल स्वीकारला.